शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश संघटना आणि कृष्णा पूर नियंत्रण नागरी कृती समितीनं कुरुंदवाड इथं चौथी पूर परिषद आयोजित केली होती. या पूर परिषदेला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल झपके, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता शांतीनाथ पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता प्रभाकर केंगार, चिंतामणी सहस्त्रबुद्धे, फाईट आर्मीचे अशोक रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रफुल्ल झपके यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय ठेवावा, तसंच केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं. मुख्यतः हा जो विषय आहे हा विसर्ग परिचालनाचा आहे, अलमट्टीच्या विसर्ग परिचालनाचा. आणि त्यासाठी मला वाटतं असं जॉईंट लेवलला कर्नाटकचे अधिकारी आणि आपले अधिकारी अशा निळ्या लेवलला त्यांच्या जॉईंट समिती आहेत आणि ते याच्यावर हे करतात. आता रिव्ह्यू घेऊन त्याचा अभ्यास करून मग आपले अधिकारी त्यांना सांगतात किंवा आग्रह धरतात, त्याप्रमाणे त्याचं परिचालन करतात. तर हीच जी कार्यवाही आहे ही ती मला वाटतं अधिक इफेक्टिव्हली कशी होईल हे बघितलं महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपलं मंडळी, आपली सगळी अधिकारी मंडळी, शासन हे त्यासाठी प्रयत्न करत असतीलच, पण अजून यामध्ये काही स्कोप असेल जास्त ॲक्युरेट कसं होईल, तर या दृष्टीने मला वाटतं अभ्यास जास्त कार्यवाही होईल. धनाजी चुडमुंगे यांनी अलमट्टी हिप्परगी बॅरेज विरोधात 10 जुलैला सांगलीत सर्वपक्षीय महापूर विरोधी कृती समितीकडून आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात शिरोळ तालुक्यातील पूरबाधितांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. या भागातल्या लोकांचं दुखणं नेमकं काय आहे हे शासन स्तरापर्यंत कळायला पाहिजे. हा या पूर परिषदेचा उद्देश आहे. आमच्या भागातल्या लोकांचं म्हणणं काय आहे हे शासन आणि पाटबंधारे खात्याला कळावं यासाठीची ही पूर परिषद आहे. आणि इथं येणारे तज्ज्ञ लोक काय म्हणतात, तुमच्या कुठल्या चुकामुळे हे आम्हाला याचं भोग भोगावे लागतात हे सांगण्यासाठीची ही पूर परिषद आहे. आणि या पूर परिषदेमधून जो शेतकऱ्यांचा, इथल्या नागरिकांचा, इथल्या पूरग्रस्तांचा जो आक्रोश आहे हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हे व्यासपीठ म्हणून ही पूर परिषद आहे. लक्षात. यावेळी सर्जेराव पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका केली. पाटबंधाराला सांगितलं की तुम्ही अतिक्रमण करा. पाटबंधार म्हणजे आमचं ते कामच नाही आहे. म्हणजे एक वडनेरे समितीचा अधिकारी, जबाबदार अधिकारी, त्याला हे माहीत नाही की पाटबंधारे अतिक्रमण करू शकत नाही. मग त्यांनी GR दुसरा काढला, त्यामध्ये असं म्हणलं की नगर सचिवांनी तो अतिक्रमण काढलं पाहिजे. आज तागायत वडनेरेचं कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही उपाययोजना याची अंमलबजावणी झाली नाही. त्या सगळ्याची नावं न सांगता त्यात त्यांनी सांगितलं नदी सरळीकरण करा, म्हणजे नदी अशी वाकडी फिरते ना तिला सरळ करा. हे कोणाला पटेल का? त्यांनी सांगितलं की नदीची खोली वाढवा, गाळ काढा. अरे गाळ काढल्यावर काय होणार आहे? पाण्याचं स्टोरेज वाढणार आहे. त्याच्यामुळे पूर कुठं नियंत्रित होणार आहे का? नाही होणार. हे असे अभ्यासक लोक जर आपल्यावरती 10 वर्ष अभ्यास करून जर सांगत असतील तर हे आपल्यासाठी मूर्खपणा आहे. या पूर परिषदेत अलमट्टी उंचीवाढीला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर विरोध करावा, अलमट्टी धरणातील पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाच्या सूचनानुसार नियंत्रित करावा, जागतिक बँकेकडून मिळालेल्या 32 कोटीतून नदीपात्रातील भराव आणि पूल अडथळे काढण्याची कामं प्राधान्यानं करावीत, महापूर आल्यानंतर घराचं, शेतीचं होणारं नुकसान सरकारनं 100% द्यावं, यासह 6 ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी दीपक पाटील, प्रदीप वायचळ, राकेश जगदाळे, PP माने, नागेश काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.